नमस्कार सर्वांना. नॅशनल करंट अफेअर्स राष्ट्रीय घडामोडींमधील काही छोटे छोटे मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. आजच्या मुद्द्यांचा अभ्यास करताना आपण त्या मुद्द्यांखाली एक प्रश्न पण अभ्यासणार आहोत की परीक्षेला तो प्रश्न कसा विचारला जाईल याचा पण आपण विचार करणार आहोत. मग सुरुवातीला आपण सुरुवात करतोय लगेच एका मुद्द्यापासून. अलीकडच्या कालावधीमध्ये रशिया बिझनेस सेंटरचं उद्घाटन भारतामध्ये झालं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये विचारतील की कोठे झालं आणि कोणत्या देशाच्या बिझनेस सेंटरचं उद्घाटन नुकतंच नवी दिल्लीमध्ये झालं. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की रशियन बिझनेस सेंटरचं उद्घाटन झालं 12 नोव्हेंबर 2024 नवी दिल्लीमध्ये हे उद्घाटन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि कोणत्या देशाच्या रशियन बिझनेस सेंटरचं उद्घाटन तशा प्रकारे. आणि हा उपक्रम जो राबवला गेला आहे तो कोणाच्या नेतृत्वाखाली राबवला गेला आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. कोणाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण काय म्हणतोय पहा, संयुक्त उपक्रम आहे हा. मग कोणाच्या नेतृत्वाखाली? तर बिझनेस काउन्सिल फॉर कॉपरेशन विथ इंडिया आणि सिनर्जी कॉर्पोरेशन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला गेला आहे. म्हणजे भारतामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये एक रशियन बिझनेस सेंटरचं उद्घाटन झालं आहे. कोणत्या ठिकाणी उद्घाटन झालं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन झालं आहे. आणि हा जो उपक्रम उभारला गेला आहे तो उपक्रम संयुक्त उपक्रम आहे. कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? तर बिझनेस काउन्सिल फॉर कोऑपरेशन विथ इंडिया आणि सिनर्जी कॉर्पोरेशन यांचा संयुक्त उपक्रम आहे. यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. ठीक आहे. मग याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकेल पहा. संभाव्य प्रश्न 2025 12 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये कोणत्या देशाच्या बिझनेस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आहे? जपान, चीन, अमेरिका, रशिया. तर आपण काय म्हटलं तर रशियन बिझनेस सेंटरचं, तर या देशाच्या हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा मुद्दा आपला आहे पहिलं डिजिटल लोकसंख्या घड्याळ लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे लोकसंख्या घड्याळ दिसतंय पहा. इथं या लोकसंख्या घड्याळामध्ये इथं जी तुम्हाला लोकसंख्या दिसते ती आपल्या भारताची लोकसंख्या आहे. आणि खाली इथे जी लोकसंख्या दिसते ती कर्नाटकची लोकसंख्या आहे. तशा प्रकारे हे पहिलं डिजिटल लोकसंख्या घड्याळ लावण्यात आलेलं आहे. उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? उद्घाटन ISEC बेंगळुरू या ठिकाणी उद्घाटन झालं आहे. म्हणजे पहिल्या डिजिटल लोकसंख्या घड्याळाचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे हे जर आपल्याला विचारलं तर कोणत्या शहरामध्ये? बेंगळुरू या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर याला आपण काय म्हणतो? ISEC म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज बेंगळुरू या ठिकाणी याचं उद्घाटन झालं आहे. कधी उद्घाटन झालं आहे? 8 नोव्हेंबर 2024. आता या घड्याळामध्ये काय आत देण्यात आलेले आपण अगोदरच पाहिलं. या घड्याळाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये देशाची लोकसंख्या असलेली आपल्याला इथे दिसते आणि इथे त्या राज्याची लोकसंख्या असलेली दिसते. म्हणजे हे घड्याळ कर्नाटक आणि देशाच्या लोकसंख्येच्या रिअल टाईम अंदाज सांगणार आहे. लोकसंख्येविषयी रिअल टाईम म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला जर दिसत असेल तर 144,46,05,335 एवढी भारताची लोकसंख्या सांगितली. आणि कर्नाटकचा जर विचार केला तर 6,84,18,218 एवढी लोकसंख्या या ठिकाणी आपल्याला दिसते. तशा प्रकारे पॉप्युलेशन रिसर्च सेंटर असं म्हटलं या ठिकाणी. आणि डिजिटल हे घड्याळ आहे. लक्षात आलं? कर्नाटक आणि देशाच्या लोकसंख्येच्या रिअल टाईम अंदाज सांगणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हा प्रकल्प कोणाचा संयुक्त प्रकल्प आहे? संयुक्त प्रकल्प आपण म्हणतो. हा प्रकल्प आहे ISEC म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचा संयुक्त प्रकल्प आहे. लक्षात आलं? देशातील पहिलं डिजिटल लोकसंख्या घड्याळ कोणत्या शहरामध्ये लावण्यात आलेला आहे? आपण म्हटलं बेंगळुरू शहरामध्ये. याच्यामध्ये कर्नाटक आणि भारताची लोकसंख्या दाखवली जाणार आहे त्या घड्याळामध्ये. त्याच्यानंतर हा कोणाचा संयुक्त प्रकल्प आहे? तर दोघांचा संयुक्त प्रकल्प आहे. ISEC आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. ISEC म्हणजे काय? इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. संभाव्य प्रश्न काय आहे पहा. देशातील पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालंय? हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, कोची.
आता ह्या सरळ सरळ आपल्याला उत्तर आहे कोणत्या शहरामध्ये? बेंगळुरू शहरामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर पहा, डिजिटल लोकसंख्या घड्याळ हा खालीलपैकी कोणाचा प्रकल्प आहे? इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इकॉनॉमिक चेंज, दुसरं ऑप्शन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वरीलपैकी 1 व 2 दोन्ही, वरीलपैकी कोणतंही नाही. मग आपण सुरुवातीलाच काय पाहिलं होतं? हा संयुक्त उपक्रम आहे. कोणाचा? तर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इकॉनॉमिक चेंज आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, म्हणजे वरीलपैकी 1 व 2 दोन्ही यांचा संयुक्त उपक्रम आहे. तशा प्रकारे पहिलं डिजिटल लोकसंख्या घड्याळाविषयी हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा पाहूयात. C.DOT आणि IIT रुरकीमध्ये करार झालेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी आणि C.DOT. C.DOTचा लॉंग फॉर्म काय आहे पहा, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स यांच्यामध्ये आणि IIT रुरकीमध्ये करार झाला आहे. आता कशासाठी करार केला आहे, कोणी करार केला आहे, तर आपण म्हणतो या ठिकाणी C.DOTनं हा करार केला आहे. कोणाशी करार केला आहे? IIT रुरकी सोबत करार केलेला आहे. उद्देश काय आहे की 5G जी टेक्नॉलॉजी आहे त्या 5G ग्रामीण कनेक्टिव्हिटीसाठी हा करार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय, या कनेक्टिव्हिटीसाठी एक विकसित करायचं आहे, मिलीमीटर वेव्ह ट्रान्सिव्हर विकसित करायचं आहे. म्हणजे या दोघांमध्ये C.DOT आणि IIT रुरकीमध्ये कशासाठी करार झाला आहे, तर ग्रामीण भागामधील 5G कनेक्टिव्हिटीसाठी करार झाला आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे की C.DOT आणि IIT रुरकी. आपल्याला प्रश्न कसा विचारतील पहा, असा पण विचारतील, ग्रामीण भागामध्ये 5G कनेक्टिव्हिटीसाठी C.DOTनं खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे, असं आपल्याला विचारतील. कोणत्या? मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था दिलेल्या असतील. IIT मद्रास, IIT बॉम्बे, IIT रुरकी दिलेला असेल, IIT डेहराडून दिलेला असेल, तर मग आपल्याला ओळखायचं आहे IIT रुरकीमध्ये हा करार झालेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. प्रश्न पहा, संभाव्य प्रश्न. 5G ग्रामीण कनेक्टिव्हिटीसाठी मिलीमीटर वेव्ह ट्रान्समीटर विकसित करण्यासाठी C.DOTनं कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? IIT खरगपूर, IIT दिल्ली, IIT रुरकी, IIT बॉम्बे. कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? आत्ता आपण काय विचार केला होता? बरोबर आहे, IIT रुरकी संस्थेसोबत करार केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा पहा, जल उत्सव. स्टार करा या नोट्सला, या पॉईंटला. कोणी जल उत्सव राबवला आहे आपल्या देशामध्ये? तर नीती आयोगानं राबवला आहे. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, नीती आयोगानं नुकताच जल उत्सव राबवलेला आहे. कोणत्या कालावधीमध्ये जल उत्सव नीती आयोगाने राबवला, तो कालावधी सुद्धा आपल्याला विचारण्याची शक्यता आहे. लक्षात आलं? कोणत्या कालावधीमध्ये राबवला आहे पहा, 6 ते 24 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये. म्हणजे सुरुवातीला हे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत की हा जल उत्सव देशामध्ये राबवण्यात आला, कोणत्या संस्थेने राबवला? नीती आयोगाने राबवला. आणि आपण म्हटलं कोणत्या कालावधीसाठी हा उत्सव राबवण्यात आला आहे, तर 6 ते 24 नोव्हेंबर 2014 या कालावधीमध्ये राबवण्यात आला. 15 दिवसांचा हा जल उत्सव होता. त्यानंतर पहा उद्देश काय होता, तर जल व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करणे. आता ही खरं तर संवेदनशीलता निर्माण करायची आहे, पण ही संवेदनशीलता सरकारमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये संवेदनशीलता आहे, आपण विचार करतोय की देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर येत आहेत, नद्या जोड प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. म्हणजेच काय झालं पाहिजे, तर ते जिथं जास्त पाणी, जिथं कमी पाणी, तिथे जल व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. असलेल्या पाण्याचं, पडणाऱ्या पावसाचं व्यवस्थापन करता आपल्याला आलं पाहिजे. तशा प्रकारे जल व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता हे जे आपण करणार आहोत ते दीर्घकाळ टिकून सुद्धा राहिलं पाहिजे. तर याविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशानं जल उत्सव साजरा करण्यात आलेला आहे देशामध्ये. नीती आयोगाने साजरा केला. 6 ते 24 नोव्हेंबर 2024 साजरा केला. 15 दिवसांचा हा जल उत्सव साजरा केला. आणि आपण उद्देश जर विचारला तर कोणते उद्देश आहेत? जल व्यवस्थापन करणं, जल संवर्धन करणं आणि शाश्वतता याविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याच्या
उद्देशानं जल उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. आता हा जल उत्सव कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि किती जिल्ह्यांमध्ये, कोणत्या नाही पण किती जिल्ह्यांमध्ये, तर हा जल उत्सव जो राबवला जाणार आहे तो 20 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये हा जल उत्सव राबवला जाणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 20 महत्वाकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्समध्ये हा जल उत्सव राबवण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी आपण काय काय पाहिलं पहा. जल उत्सवाच्या बाबतीत आपण विचार केला की नीती आयोगानं राबवला आहे, कोणत्या कालावधीत राबवलं याचा विचार केला. 15 दिवसांचा जल उत्सव आहे हे आपल्या लक्षात आलं, उद्देश आपल्या लक्षात आला आणि तो 20 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि ब्लॉक्समध्ये हा जल उत्सव राबवण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर संभाव्य प्रश्न पहा. 6 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान देशामध्ये जल उत्सव हा खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवण्यात आलेला आहे? जल व्यवस्थापन मंत्रालय, नीती आयोग, केंद्र सरकार, जल प्राधिकरण आयोग. तर नीती आयोगामार्फत राबवण्यात आलेला आहे जल उत्सव. कोणत्या कालावधीमध्ये? 6 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा पहा. वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं नुकतंच अनावरण झाले. आपल्याला विचारतील वल्लभभाई पटेल यांचं पुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? मग आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल की या पुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी झालेलं आहे. सुरुवातीला या पुतळ्याचं अनावरण कुणी केलं? अमित शहा यांनी केलं. आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं 29 ऑक्टोबर 2024ला. कोणत्या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं? तर या पुतळ्याचं अनावरण नवी दिल्लीतील जनगणना भवनामध्ये या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, अमित शहांनी या पुतळ्याचं अनावरण केले, पण कुठे केलं हे आपल्याला विचारतील वेगवेगळे ऑप्शन्स देऊन. तर नवी दिल्लीतील जनगणना भवनामध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय इथं जे आपण म्हणतोय की यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, याच वेळी आणखी एका ॲपचं पण अनावरण झालं. याच दिवशी आणखी एका ॲपचं पण अनावरण झालं. काय ॲपचं नाव आहे पहा? सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम मोबाईल ॲपचं अनावरण झालं. काय उद्देश होता या ॲपचं अनावरण करण्याचं? तर जन्म आणि मृत्यूची अखंड आणि त्रासमुक्त नोंदणी सुलभ व्हावी या उद्देशानं हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. मग आपल्याला विचारतील की अलीकडच्या कालावधीमध्ये जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुलभ करण्यासाठी कोणत्या ॲपचं अनावरण करण्यात आलेलं आहे? लक्षात आलं? तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम मोबाईल ॲपचं अनावरण करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे 2 घटना यावेळी पार पडलेल्या होत्या. एकतर वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं नवी दिल्लीतील जनगणना भवनामध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका मोबाईल ॲपचं अनावरण झालं. त्या मोबाईल ॲपचं नाव आहे सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम मोबाईल ॲप. कशासाठी? जन्म आणि मृत्यूची सुलभ नोंदणी होण्यासाठी ह्या ॲपचं अनावरण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. संभाव्य प्रश्न पहा. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलं? ऑप्शन: गुजरातमधील विधानसभा, नवी दिल्लीमधील संसद भवन, जनगणना भवन नवी दिल्ली, सुरत. तर आपल्याला हे उत्तर माहिती आहे की जनगणना भवन, नवी दिल्लीमधील जनगणना भवन या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. एक रेल्वे स्थानक आहे, त्याचं नामकरण करण्यात आले, नवीन नाव दिलंय. कोणत्या रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्यात आलंय पहा. त्या रेल्वे स्थानकाचं नाव आहे सुलतानगंज रेल्वे स्थानक. कोणत्या राज्यामध्ये आहे हे? बिहार राज्यामध्ये आहे. काय नवीन नाव याचं ठेवण्यात आलेलं आहे? नाव ठेवण्यात आलेलं आहे अजगाईनाथ धाम असं नामकरण केलं आहे रेल्वे स्थानकाचं. लक्षात आलं? अलीकडच्या कालावधीमध्ये सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नामकरण झालं आहे. हे रेल्वे स्थानक कोणत्या राज्यामध्ये होतं? बिहारमध्ये होतं. आणि त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर अजगाईनाथ धाम असं त्याचं नवीन नाव ठेवलेलं आहे. आता हे कशावरून ठेवण्यात आलेलं आहे? तर अजगाईनाथ हे मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? भगवान शिव यांचं प्राचीन मंदिर आहे आणि ते गंगा नदीच्या काठावर असणारं मंदिर आहे. तर अशा प्रकारे या मंदिराच्या नावावरून
या रेल्वे स्थानकाचं नामकरण केलं गेलेलं आहे. पूर्वीचं नाव सुलतानगंज रेल्वे स्थानक आणि आत्ताचं नाव काय आहे? अजगाईनाथ धाम आत्ताचं नाव आहे. आणि कोणत्या राज्यामध्ये हे घडलं आहे? तर बिहार राज्यामध्ये हे घडलेलं हे लक्षात ठेवायचं आहे. आता याचा संभाव्य प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या रेल्वे स्थानकाचं नामकरण अजगाईनाथ धाम असं करण्यात आलेलं आहे? अकबरपूर रेल्वे स्थानक, सुलतानगंज रेल्वे स्थानक, अलीगड रेल्वे स्थानक, कासिमपूर रेल्वे स्थानक. तर कोणत्या रेल्वे स्थानकाचं नामकरण अजगाईनाथ धाम असं करण्यात आलेलं आहे? कोणत्या रेल्वे स्थानकाचं नामकरण केले आपण असं म्हटलंय? हो, तर या ठिकाणी सुलतानगंज रेल्वे स्थानक कोणत्या राज्यातलं होतं? बिहार राज्यामधलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. मुद्द्याचं नाव आहे कावेरी मीट्स गंगा कार्यक्रम पार पडलाय. कावेरी मीट्स गंगा कार्यक्रम. कावेरी मीट्स गंगा कशासाठी? अलीकडच्या कालावधीमध्ये आपली संस्कृती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात दिसून येते? दक्षिण भारतामध्ये दिसून येते. त्याला उद्देशून म्हटले कावेरी मीट्स गंगा उपक्रम. ठीक आहे, आपण पाहूयात. सुरुवातीला आपल्या देशामध्ये कावेरी मीट्स गंगा कार्यक्रम पार पडला हे लक्षात ठेवायचं आहे. मग विचार करा, कावेरी मीट्स गंगा कार्यक्रमाचं उद्घाटन कोणी केलं होतं? आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी उद्घाटन केलं. हे नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कारण जे उद्घाटनं होतात ते एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात, त्या विभागाचे मंत्री करतात, किंवा राजनाथ सिंह, अमित शहा यांची नावं पाहतो. पण या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा कार्यक्रम महत्त्वाचा पण आहे. मग याचं उद्घाटन कोणी केलं? तर आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी डॉक्टर एस जयशंकर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आपल्याला दिसून येतं 2 नोव्हेंबर 2024 मध्ये. तर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी उद्घाटन झाले पहा? नवी दिल्लीतील कर्तव्य पथ या ठिकाणी हे उद्घाटन झालेलं आपल्याला दिसून येतं. आता कावेरी मीट्स गंगा हे नेमकं काय आहे? तर दक्षिण भारतातील नृत्य आणि संगीत परंपरा आहे. ही पहा, दक्षिण भारतामधील नृत्य आणि संगीत परंपरा आहे. आता मग दक्षिण भारतातली ही जी नृत्य आणि संगीत परंपरा आहे, या परंपरांना आता उत्तर भारतामध्ये आणलं जात आहे. कावेरी मीट्स गंगा, दक्षिणेकडून उत्तर भारताकडे कावेरी मीट्स गंगा. तर या परंपरांना कुठं आणायचं? उत्तर भारतात आणलं जाते. कशासाठी? एक भारत श्रेष्ठ भारत भावना या उद्देशाने एकत्रित आणायचं. तशा प्रकारे कलात्मक परंपरा उत्तर भारतात दाखवली जात आहे. त्याला म्हटलं जात आहे कावेरी मीट्स गंगा कार्यक्रम. किती सोपं आहे. मग कावेरी मीट्स गंगा कार्यक्रमामध्ये आपण काय काय पाहिलं पहा. याचं उद्घाटन कोणी केलं हे आपण पाहिलं. आपल्या लक्षात आलं डॉक्टर एस जयशंकर यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. कुठे कार्यक्रमाचं उद्घाटन झालं? नवी दिल्लीमधील कर्तव्य पथ या ठिकाणी उद्घाटन झालं. कावेरी मीट्स गंगा हे नक्की कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे? तर दक्षिण भारतातील नृत्य आणि संगीत परंपराचा हा कार्यक्रम आहे. मग या कार्यक्रमाचं काय करायचं आहे? या ज्या परंपरा आहेत या परंपरा आपल्याला उत्तर भारतामध्ये आणल्या जात आहेत. कशासाठी? एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनानं उत्तर भारतामध्ये ही कलात्मक परंपरा दाखवली जाते आणि त्याला म्हटलं गेलं आहे कावेरी मीट्स गंगा कार्यक्रम. लक्षात आलं? आता याच्यावरती काही प्रश्न आहे का पाहूयात. संभाव्य प्रश्न पहा. नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे कावेरी मीट्स गंगा कार्यक्रमाचं उद्घाटन खालीलपैकी कोणी केलं? राजनाथ सिंह, अमित शहा, नरेंद्र मोदी, डॉक्टर एस जयशंकर. तर आपल्याला लगेच लक्षात येतं डॉक्टर एस जयशंकर हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. त्याच्याशीच एक अजून प्रश्न आहे. सध्या चर्चेत असलेला कावेरी मीट्स गंगा कार्यक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? नद्यांचा जोडणी प्रकल्प, नृत्य व संगीत परंपरा, खेळ परंपरा, मेट्रो रेल्वे कशाशी संबंधित आहे? तर आपल्याला माहिती आहे नृत्य आणि संगीत परंपरा. तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतील. मग तुम्हाला त्या मुद्द्याखाली काही प्रश्न पण दिलेत. ते प्रश्न आणि ते मुद्दे अभ्यासले की तुमचा संपूर्ण अभ्यास होणार आहे. पण हे करतानाच आणखी ॲपवर जाऊन जर ते प्रश्न अभ्यासले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तर परिपूर्ण अभ्यास पण होणार आहे. तशा प्रकारे हा मुद्दा आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. अयोध्येमध्ये 2 जागतिक विक्रम झालेत.
2 गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत. मग त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय झालेलं आहे? अयोध्येमध्ये 30 ऑक्टोबर 2024 म्हणजे दिवाळीच्या कालावधीमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. तर याच्यामध्ये 2 कोणते मोठी प्रदर्शनं झाली पहा. आरती करणारे सर्वात जास्त लोक आणि तेलाच्या दिव्यांचे सर्वात मोठं प्रदर्शन या ठिकाणी घडून आलं आहे. आणि या प्रदर्शनामुळे या 2 बाबतीमध्ये काय झालंय, तर 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं? अयोध्येमध्ये एक जागतिक विक्रम झाला. या ठिकाणी दिसतंय पहा, हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत हे दिव्यांनी उजळलेलं दिसतं. जवळजवळ 2.5 दशलक्ष दिवे आहेत हे सगळे. हा विक्रम झालेला आहे. कोणकोणते? आरती करणारे सर्वात जास्त लोक आणि तेलाच्या दिव्यांचं सर्वात मोठं प्रदर्शन. तशा 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. आणि ही नोंद कोणत्या नदीच्या काठी झालेली हे आपल्याला विचारते. सरयू नदीच्या काठी 2.5 दशलक्ष दिव्यांची रोषणाई करण्यात आलेली होती. लक्षात आलं? आता प्रश्न पहा. आरती करणारे सर्वात जास्त लोक आणि तेलाच्या दिव्यांचे सर्वात मोठं प्रदर्शन या 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद कोणत्या नदीकाठी झाली आहे हे विचारतील. गंगा, सरयू, कोसी, गंडक, तर सरयू नदीकाठी नोंद झालेली आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारतील आणि मग आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. कोणार्क चाकांच्या प्रतिकृती हे आहे पहा. कोणार्क चाक याच्या प्रतिकृती कुठे बसवण्यात आली आहे? नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, सांस्कृतिक केंद्र आणि अमृत उद्यान येथे या प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत. सर्वात प्रथम कोणार्क चाकांच्या प्रतिकृती बसवण्यात आलेल्या आहेत. मग साहजिकच आहे प्रश्न निर्माण होतो की कोणत्या ठिकाणी त्या बसवण्यात आलेल्या आहेत. आपल्या लक्षात आलं राष्ट्रपती भवन, सांस्कृतिक केंद्र आणि अमृत उद्यान या ठिकाणी या प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत. मग या प्रतिकृती ज्या बसवल्या त्या प्रतिकृती कशापासून बनवलेल्या आहेत? कोणत्या प्रकारच्या दगडापासून बनवलेल्या आहेत? तर वाळूच्या दगडापासून बनवलेल्या या प्रतिकृती आहेत. कोणार्क चाकांच्या 4 प्रतिकृती बसवण्यात आलेल्या आहेत. कोणार्क चाकांच्या 4 प्रतिकृती कोणत्या दगडापासून बनवलेल्या आहेत? वाळूच्या दगडापासून बनवण्यात आलेल्या आहेत. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणार्क चाकांच्या प्रतिकृती बसवण्यात आलेल्या आहेत. कोणत्या ठिकाणी? आपण सुरुवातीला म्हटलं तर राष्ट्रपती भवन, सांस्कृतिक केंद्र आणि अमृत उद्यान या ठिकाणी या प्रतिकृती बसवलेल्या आपल्याला दिसतात. आणि या प्रतिकृती ज्या आहेत ते कोणत्या दगडापासून बनवलेल्या आहे? तर हे वाळूच्या दगडापासून बनवण्यात आलेल्या आहे. कोणार्क चाकांच्या 4 प्रतिकृती त्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पहा, संभाव्य प्रश्न काय असू शकेल? कोणार्क चाकांच्या प्रतिकृती 4 प्रतिकृती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत? ऑप्शन: राष्ट्रपती भवन, सांस्कृतिक केंद्र, अमृत उद्यान, वरीलपैकी 1 व 2, दोन्ही, वरीलपैकी कोणतंही नाही. कोणतं आहे? सहजपणे तुम्हाला ओळखता येईल कोणतं आहे. तर पहिलं आणि दुसरं राष्ट्रपती भवन, सांस्कृतिक केंद्र आणि अमृत उद्यान किती 4 प्रतिकृती बसवलेल्या आपल्याला दिसून येतात. तशा प्रकारे हा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा पहा. पुढचा मुद्दा आहे पॅसेंजर टर्मिनल आणि कार्गो गेटचं उद्घाटन कोणी केलंय? अमित शहा यांनी उद्घाटन केलंय. कधी केलंय? 27 ऑक्टोबर 2024 मध्ये केलेलं आहे. कोठे केलंय? पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यामध्ये उद्घाटन झालंय. आणि कार्गो गेटला एक नवीन नाव देण्यात आलेलं आहे. त्याचं नाव काय हे आपल्याला विचारते. कार्गो गेटला कार्गो गेटचं कोणतं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे? कोणतं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे? मैत्री द्वार हे नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे कार्गो गेटचं. तशा प्रकारे पॅसेंजर टर्मिनल आणि कार्गो गेटचं उद्घाटन कोणी केलं? अमित शहांनी केलं. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यामध्ये. आणि कार्गो गेटला कोणतं नवीन नामकरण करण्यात आलेलं? तर मैत्री द्वार असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवा. प्रश्न पहा. सध्या चर्चेत असणाऱ्या कार्गो गेटला कोणत्या नावाने संबोधण्यात येणार आहे? सध्या चर्चेत असणाऱ्या कार्गो गेटला कोणत्या नावाने संबोधण्यात येणार आहे? एकता द्वार, प्रेम द्वार, मैत्री द्वार, सहवास द्वार. मैत्री द्वार या नावाने संबोधण्यात येणार आहे. लक्षात आला मुद्दा व्यवस्थित.
पुढे जाऊया. हे महत्त्वाचं आहे. याच्यावर कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. देशातील पहिलं लेखकांचं गाव याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. देशातील पहिलं लेखकाचं गाव कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलं, त्या गावाचं नाव काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला देशातील पहिलं लेखकांचं गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे. त्या गावाचं नाव काय आहे? त्या गावाचं नाव आहे थानो गावामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ही संकल्पना कोणाची आहे? तर रमेश पोखरियाल निशंक यांची ही संकल्पना आहे. ते माजी मुख्यमंत्री आहेत. मग या उद्घाटनाला कोण कोण उपस्थित होतं पहा. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे उपस्थित होते. अशा प्रकारे देशातील पहिल्या लेखकांच्या गावाचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं? उत्तराखंड राज्यामध्ये करण्यात आलं. त्या गावाचं नाव काय आहे? त्या गावाचं नाव थानो हे नाव आहे. आणि ही संकल्पना कोणाची होती? तर रमेश पोखरियाल निशंक यांची संकल्पना होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. संभाव्य प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिल्या लेखकांच्या गावाचं उद्घाटन करण्यात आलं आहे? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिल्या लेखकाच्या गावाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? कोणतं? उत्तराखंड हे आपलं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न त्याच्याच विषयीचा पहा. उत्तराखंड राज्यामधील कोणत्या गावामध्ये देशातील पहिल्या लेखकांच्या गावाचं उद्घाटन करण्यात आलं आहे? सांखरी, माना, थानो, आगोडा. कोणत्या गावामध्ये? बरोबर आहे, थानो हे त्याचं उत्तर आहे. थानो हे त्याचं उत्तर आहे. उत्तराखंड राज्यामधील कोणत्या गावामध्ये? तर थानो गावामध्ये देशातील पहिल्या लेखकांच्या गावाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. NHAI म्हणजे नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया आणि IIT दिल्ली म्हणजे काय? इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये करार झालेला आहे. म्हणजे सुरुवातीला NHAIचा IIT दिल्लीसोबत करार झाला. त्यांच्या दोन्हींचे लॉंग फॉर्म तुमच्या लक्षात येतील की NHAI आपल्या परिचयाचा आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडियानं करार केला आहे. कोणाशी करार केला आहे? इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी करार केला आहे. म्हणजे IIITशी करार केलेला आहे. कशासाठी करार केला आहे? राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता चिन्हांच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी. कोणत्या प्रकारे सुधारणा केली जाणार आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुधारणा केली जाणार आहे. आणि मग त्यासाठी या नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियानं या इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी करार केला आहे. सामंजस्य करार. लक्षात आलं? तशा प्रकारे हा NHAIचा इंद्रप्रस्थशी झालेला करार. कशासाठी करार? उद्देश राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता चिन्हांच्या उपलब्धतेत सुधारणा करण्यासाठी. रस्ता चिन्हांच्या उपलब्धतेत सुधारणा कोणत्या प्रकारे केली जाणार आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय केले जाणार आहेत. त्याच्या आधारे या रस्ता चिन्हांच्या उपलब्धतेत सुधारणा केली जाणार आहे. तर या उद्देशानं या नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियानं इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी करार केलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. संभाव्य प्रश्न पहा. राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता चिन्हांच्या उपलब्धतेत सुधारणा करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं म्हणजे NHAIनं कोणासोबत करार केला आहे? इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, खंडवप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, राजप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यापैकी नाही. कोणाशी करार झाला आहे? आपण म्हटलं IIT म्हणजे इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी करार झालेला आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं? पुढे जाऊयात. आता हा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे. भारतासाठी DIGI फ्रेमवर्क तयार करण्यासाठी 3 देश सहाय्य करणार आहेत. भारतासाठी DIGI फ्रेमवर्क. DIGI म्हणजे काय? डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ इनिशिएटिव्ह फॉर इंडिया. हे फ्रेमवर्क तयार करायचं. याच्यासाठी 3 देश भारताला सहाय्य करणार आहेत. कोणते 3 देश? अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया
हे 3 देश भारताला सहाय्य करणार आहेत. आणि उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की भारतीय खाजगी क्षेत्राशी सहकार्य वाढवायचं आहे. कशासंबंधी सहकार्य वाढवायचं आहे भारतीय खाजगी क्षेत्राशी? तर डिजिटल पायाभूत सुविधांसाठी सहकार्य वाढवायचं आहे. मग 3 देश भारताला सहकार्य करणार आहेत. कोणते 3 म्हटलं आपण? अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, हे 3 देश. लक्षात आलं? मग आपल्याला विचारतील भारतासाठी डिजी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशांचं सहाय्य लाभणार आहे? कोणते देश सहाय्य करणार आहेत? तर हे 3 देश अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया. उद्देश काय आहे? भारतीय खाजगी क्षेत्राशी सहकार्य वाढवायचं आहे. कशासंबंधी? तर पायाभूत सुविधांना सहाय्य केले जाणार आहे ह्या 3 देशांमार्फत, या डिजी फ्रेमवर्क मार्फत. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा, तर फ्रेमवर्कचा उद्देश काय? माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्पांना सुलभ करायचं, म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील जे प्रकल्प आहेत त्यांना काय करायचे? सक्षम करण्यासाठी हे 3 देश या भारताला सहाय्य करत आहेत. आता या उपक्रमाची घोषणा कोणत्या वित्तीय संस्थांकडून करण्यात आलेली? आता वित्तीय संस्था म्हटल्या जे 3 देश आपण पाहिले त्या 3 देशांच्याच वित्तीय संस्था असणार. कोणते 3 देश आपण पाहिले? अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया. मग पहा, अमेरिकेची अमेरिकन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, जपानची जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि दक्षिण कोरियाची कोरिया एक्झिम बँक, हे 3 जण सहाय्य करणार आहेत. म्हणजे या उपक्रमाची घोषणा कोणत्या वित्तीय संस्थांकडून करण्यात आली? तर या उपक्रमाची घोषणा या अमेरिकेच्या, या जपानच्या आणि या दक्षिण कोरियाच्या वित्तीय संस्थेकडून करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे ही आहे आपण उल्लेख केल्याप्रमाणे भारतासाठी डिजी फ्रेमवर्क. लक्षात आलं? डिजी फ्रेमवर्क कोणत्या 3 देशांनी हे तयार केलं आहे? डिजी फ्रेमवर्क आपण म्हटलं अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया. कशासाठी केलं आहे? भारतीय खाजगी क्षेत्राला सहकार्य करायचे. कोणत्या बाबतीत सहकार्य करायचं आहे? भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना सहाय्य करायचं आहे. मग त्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ इनिशिएटिव्ह फॉर इंडिया असं नाव दिलं. डिजी फ्रेमवर्क म्हणजे काय? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मग आपण म्हटल्याप्रमाणे या उपक्रमाची घोषणा कोणत्या वित्तीय संस्थांनी केली? तर त्या देशातल्या या वित्तीय संस्था आहे. अमेरिकेची DFC आहे, डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. जपानची जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन आहे, JBIC. आणि दक्षिण कोरियाची कोरिया एक्झिम बँक आहे. तर हे 3 देश. लक्षात आलं? आता संभाव्य प्रश्न काय पहा, भारतासाठी डिजी फ्रेमवर्क खालीलपैकी कोणत्या देशानं तयार केली आहे? अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया वरील सर्व. डिजी फ्रेमवर्क कोणत्या देशानं तयार केलेली आहे? कोणत्या देशानं तयार केलेली आहे? वरीलपैकी सर्व हे आपले उत्तर असणार आहे. पुढचा मुद्दा आहे शौर्याचं डिजिटल स्मारक. शौर्याचं डिजिटल स्मारक उभा केलं आहे. आत्तापर्यंत अनेकदा एखाद्या सैनिकाने शौर्य गाजवलं आणि तो हुतात्मा झाला तर आपण इथंच उभा राहून त्यांना श्रद्धांजली वाहत होतो. पण आता यांनी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनी काय केलं आहे की शौर्याचं डिजिटल स्मारक उभं केलं, सुरू केलं आहे. काय आहे? तर आपल्या शूर जवानांचं जे बलिदान आहे त्या बलिदानाचा गौरव करण्याच्या उद्देशानं एक वेबसाईट सुरू केली आहे. आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून काय केलं जात आहे? तर वेबसाईटच्या माध्यमातून आता आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन ते जे हुतात्मे झालेले आहेत त्या हुतात्म्यांना आपण आदरांजली अर्पण करू शकणार आहे डिजिटल पद्धतीनं. अशा प्रकारे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनं हे सुरू केलं आहे शौर्याचं डिजिटल स्मारक. आपल्याला विचारतील कोणी सुरू केलं? हवाई दल, नौदल. तर हे सुरू केलं आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने सुरू केलेलं आहे. उद्देश मी तुम्हाला सांगितला, आपल्या शूर जवानांच्या बलिदानाचा गौरव करणं. यासाठी एक वेबसाईट सुरू केली. त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल? त्या वेबसाईटवर जाऊन, त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन जे काही हुतात्मे आहेत त्यांना आदरांजली आपल्याला वाहता येणार आहे त्या वेबसाईटवर जाऊन. आणि त्याला काय म्हटलं आहे? त्याला म्हटलं आहे शौर्याचं डिजिटल स्मारक.
लक्षात आलं. कोणी सुरू केलं हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने सुरू केलेलं आहे. लक्षात आलं. प्रश्न पहा, सध्या चर्चेत असणारे शौर्याचे डिजिटल स्मारक खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? एअर प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, बॉर्डर रोड प्रोटेक्शन फोर्स, वरीलपैकी सर्व. तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे तुमच्या मनातलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. सध्या चर्चेत असणारं शौर्याचं डिजिटल स्मारक खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनं हे सुरू केले, हे लक्षात ठेवायचं. हा मुद्दा महत्त्वाचा. आणखी अलीकडच्या कालावधीमध्ये ब्रिक्सची बैठक भरली होती. त्या बैठकीला कझान, रशिया या ठिकाणी भरली होती. त्या बैठकीला जाताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी व्लादिमीर पुतीन जे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यासाठी एक चित्रकला भेट दिलेली. त्यांना कोणत्या प्रकारची चित्रकला भेट दिली हे आपल्याला विचारतील. तर त्याचं नाव आहे सोहराई चित्रकला. ही जी पाठीमागे दिसते तुम्हाला ही सगळी, ती सोहराई चित्रकला आहे. तर नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना कोणत्या प्रकारची चित्रकला भेट दिली आहे असं आपल्याला विचारते. सोहराई चित्रकला भेट दिली आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे ब्रिक्स परिषदेत कझान, रशिया या ठिकाणी चित्रकला त्यांनी भेट दिली. तर ही जी सोहराई पेंटिंग आहे ती कोणत्या राज्यातील आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे? सोहराई पेंटिंग ही सोहराई चित्रकला झारखंड राज्यामधील हजारीबाग जिल्ह्यातील आहे. सोहराई चित्रकला झारखंड राज्यामधील हजारीबाग जिल्ह्यामधील आहे. तशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना कोणत्या प्रकारची चित्रकला भेट दिली आहे? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सोहराई चित्रकला असंही विचारतील. नुकतेच नरेंद्र मोदींनी सोहराई चित्रकला कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना भेट दिली आहे असा पण प्रश्न विचारतील उलटा. तर कोणत्या? रशिया या देशाच्या अध्यक्षांना भेट दिलेली आपल्याला दिसून येते. तर सोहराई चित्रकला आपण म्हटलं कोणत्या राज्यातील? झारखंड राज्यामधील कोणत्या जिल्ह्यातील? हजारीबाग जिल्ह्यामधील आहे. प्रश्न पहा, ब्रिक्स परिषदेमध्ये नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना कोणती चित्रकला भेट दिली आहे? त्याच्यामध्ये क्युबिझम, सोहराई, कॅनव्हास, रेनिसन्स अशा चित्रकलेचे प्रकार आहेत. तर कोणती चित्रकला? तर सोहराई चित्रकला भेट दिलेली हे आपण अभ्यासलं. पुढं, ब्रिक्स परिषदेत नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेट दिलेली चित्रकला झारखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? रांची, लोहरदगा, गुमला, हजारीबाग. हजारीबाग जिल्ह्यामधील आहे. ब्रिक्स परिषदेत नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिलेली चित्रकला झारखंड राज्यातील हजारीबाग जिल्ह्यामधील आहे असा आपण उल्लेख केला होता. तर हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा, पुढचा मुद्दा. ज्याप्रमाणे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना नरेंद्र मोदींनी चित्रकला भेट दिली त्याचप्रमाणे इराणच्या सुद्धा राष्ट्राध्यक्षांना काहीतरी भेट दिली. आपल्याला विचारतील की काय भेट दिलंय? तर महाराष्ट्रातील मदर ऑफ पर्ल सी सेल बेस भेट दिलेली आहे. शंख असतात की नाही समुद्रामध्ये, त्यातला हा प्रकार आहे. शंख समुद्रामध्ये सापडणारे त्यातला हा प्रकार आहे. तशा प्रकारे नरेंद्र मोदींकडून इराणच्या राष्ट्राध्यक्षांना काय भेट दिलंय? तर महाराष्ट्रातील मदर ऑफ पर्ल सी सेल बस भेट दिलेली आहे. प्रश्न पहा संभाव्य. ब्रिक्स परिषदेदरम्यान नरेंद्र मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना खालीलपैकी कोणती भेटवस्तू दिली आहे? मदर ऑफ पर्ल सी सेल बेस ही भेट दिलेली हे लक्षात ठेवायचं. हे आपलं उत्तर असणार आहे. ऑफ पर्ल सी सेल बस. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता याच्यानंतर आणखी काही राष्ट्राध्यक्षांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी भेट दिलेलं होतं, ते म्हणजे उझबेकिस्तान. उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेट दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. काय दिली आहे? तर महाराष्ट्रामधील वारली चित्रकला भेट दिलेली आहे. वारली चित्रकला महाराष्ट्रामधील राज्यातील डहाणू, तलासरी आणि पालघर भागामध्ये प्रामुख्याने वारली जमातीतून उगम पावलेला हा आदिवासी कलेचा प्रकार मानला जातो. तशा प्रकारे उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना, मग कोणकोणत्या राष्ट्राध्यक्षांना नरेंद्र मोदींनी भेटी दिलेल्या आहेत याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं.
अमेरिकेच्या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना ब्रिक्स परिषदेमध्ये काय भेट दिले? सोहराई चित्रकला भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला इराणचे राष्ट्राध्यक्ष. इराणच्या राष्ट्राध्यक्षांना आपण काय म्हटलं? मदर ऑफ पर्ल सी सेल बेस हे भेट दिलेलं आहे. आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना पुन्हा चित्रकला भेट दिलेली कोणती? तर वारली चित्रकला भेट दिलेली आहे उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना. तशा प्रकारे वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ज्या भेटी दिलेत त्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्या भेटी ज्या दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या राज्यातील आहेत हे विचारलं जाऊ शकतं, तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तशा प्रकारे ही वारली चित्रकला भेट दिली. आणि वारली चित्रकला कुठून उगम पावलेली आपल्याला दिसते? कुठल्या कलेचा प्रकार आहे? तर डहाणू, तलासरी आणि पालघर भागामध्ये वारली जमातीतून उगम पावलेला आदिवासी कलेचा हा प्रकार मानला जातो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. संभाव्य प्रश्न काय आहे पहा. ब्रिक्स परिषदेदरम्यान नरेंद्र मोदींनी उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना कोणती भेटवस्तू दिली होती? त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. मदर ऑफ पर्ल सी सेल बेश हे कोणाला दिलं होतं? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना दिलं होतं. सोहरा ही चित्रकला कोणाला दिली होती? रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिली होती. आणि वारली चित्रकला आपल्याला लक्षात येत आहे की उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेट दिलेली होती. तशा प्रकारे या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या भेटी दिल्या त्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल, मग आपल्याला याची तयारी करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढचं पहा, नमो भारत दिवस. आता हे नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन नवी दिल्लीमध्ये नमो भारत दिवस म्हणून साजरा केला गेलेला आहे. पहिला वर्धापन दिन, नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कुठे? नवी दिल्लीमध्ये. कोणत्या नावानं? नमो भारत दिवस म्हणून साजरा केलेला आपल्याला दिसतं. तशा प्रकारे नमो भारत ट्रेन ही भारतातील पहिली प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम म्हणून ओळखली जाते. नमो भारत ट्रेन भारतातील पहिली प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम म्हणून ओळखली जाते. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे की याचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे नवी दिल्लीमध्ये. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पहिली कोळसा गॅलरीचं अनावरण झालं आहे. कुठे झालं आहे? तर हे नवी दिल्लीमधील राष्ट्रीय विज्ञान केंद्रामध्ये हे अनावरण झालेलं आहे. पहिल्या कोळसा गॅलरीचं अनावरण कोणत्या ठिकाणी? 17 ऑक्टोबर 2024 हे अनावरण झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. पुढचा मुद्दा कोणता आहे पहा. एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये निवासी शाळांना महर्षी वाल्मिकी यांचं नाव दिलं जात आहे. ते राज्य कोणतं आहे? किंवा आपल्याला असंही विचारतील कोणत्या राज्यातील निवासी शाळांना महर्षी वाल्मिकी यांचं नाव देण्यात आलेलं आहे? तर कर्नाटक राज्य हे लक्षामध्ये ठेवायचे. कर्नाटकामधील सरकारी निवासी शाळा ज्या आहेत त्या सरकारी निवासी शाळांना महर्षी वाल्मिकी यांचं नाव देण्यात आलेलं आहे, अशी घोषणा झाली आहे 17 ऑक्टोबर 2024. त्याच्यानंतर एक विद्यापीठ आहे, रायचूर विद्यापीठ. या विद्यापीठाचं नामकरण सुद्धा कोणत्या नावाने केले गेले पहा? महर्षी वाल्मिकी विद्यापीठ असं करण्याची घोषणा केलेली आहे. अशा प्रकारे हा महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येतो. निवासी शाळांना कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? महर्षी वाल्मिकी. कोणत्या राज्यामध्ये हे घडलेलं आहे? कर्नाटक राज्यामध्ये घडलेलं आहे. शिवाय रायचूर विद्यापीठाचं नामकरण कोणाच्या नावाने करण्यात येणार आहे? तर महर्षी वाल्मिकी विद्यापीठ असं करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. संभाव्य प्रश्न पहा. कोणत्या राज्यामधील निवासी शाळांना महर्षी वाल्मिकी यांचं नाव देण्यात येणार आहे? आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक. तर आपल्याला लक्षात येत आहे कर्नाटक या राज्यामधील निवासी शाळांना महर्षी वाल्मिकी यांचं नाव दिलं जाणार आहे. आणि हे पण आपण पाहिलं की रायचूर विद्यापीठाचं नामकरण कोणाच्या नावानं केलं जाणार आहे? तर रायचूर विद्यापीठाचं नामकरण महर्षी वाल्मिकी विद्यापीठ असं केलं गेलं जाणार आहे, अशी घोषणा कर्नाटक सरकारनं केलेली आहे. तशा प्रकारे आजचा हा आपला भाग. तर या ठिकाणी आपण राष्ट्रीय घडामोडीचा हा टप्पा आपला इथे आजच्या दिवसाचा संपता. भेटत उद्याच्या टप्प्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय काही घडामोडी घेऊन आणि मग आपण जानेवारी ते डिसेंबर 2024च्या घडामोडी पूर्ण करतोय. आत्ता एक 4 दिवसामध्ये राष्ट्रीय घडामोडी सर्व पूर्ण होतील.
जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची पूर्ण प्रिंट PDF, अख्खी PDF तुम्हाला पाठवून देईल. म्हणजे सगळे लेक्चर्स आणि PDF तुम्ही समोर घेऊन बसला की सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर होतील. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.